राम राम शेतकरी मित्रांनो, महत्वाची बातमी आहे आणि महत्वाची माहिती आहे. कारण आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला असेल, मग ते अतिवृष्टी अनुदान असेल, ते काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, किंवा सरसकट विमा असेल, किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, आणि तुमचा पीक विमा जर मंजूर झालेला असेल, तुम्हाला मिळाला नसेल, तर तो उद्या तुमच्या खात्यात येणार आहे. अशी ही महत्वाची माहिती आहे मित्रांनो. आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा जे काही नुकसान झालेलं असेल, मग ते 2022 ते आज 2025 पर्यंत हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. आता कधीपर्यंत येणार आहे, काय येणार आहे, कसं येणार आहे, आणि हे कोण करणार आहे आणि कशा प्रकारे करणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची. मात्र एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत, जरी शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला असला तरी तो शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करत नाहीत. त्याचं कारण असं आहे की जर त्यांचा पीक विम्याचा हप्ता राज्य सरकारकडे जर राहिलेला असला तर या पीक विमा कंपन्या घरून पैसे देत नाहीत. जोपर्यंत राज्य सरकार त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना जो काही मंजूर झालेला पीक विमा असेल तो वितरित करत नाहीत. मात्र आता कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी असा निर्णय घेतलाय की 2022 ते 2025 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला असेल त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा देण्याचं काम हे कृषी मंत्री चौहान करणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याहूनही की त्यांनी आता सर्व राज्य सरकारांना सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे भारतातील सर्वच राज्य सरकार, की जो काही शेतकऱ्यांचा पीक विमा असतो तो राज्य सरकार त्यांचा हप्ता भरत नाही, म्हणून या पीक विमा कंपन्या रखडून ठेवतात, थांबून ठेवतात. जोपर्यंत राज्य सरकारचा हप्ता येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करीत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारांनी सुद्धा तो हप्ता जो काय त्यांचा काढा तो लवकरात लवकर कंपन्यांना द्यायचा, म्हणजेच त्या कंपन्या शेतकऱ्यांना वितरित करतील. आणि जर राज्य सरकारनं कंपन्यांना दिलेला आहे आणि अशा वेळेस कंपन्यांनी वितरित केला नाही तर मग त्या कंपन्यावर कार्यवाही सुद्धा करण्यात येईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, उद्यापासून 11 तारखेपासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. तुमचा पीक विमा रखडलेला आहे का, तुमचा आतापर्यंत कुठं काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, पीक कापणी आधारावर असेल, किंवा तुम्ही सूचना देऊन केलेला असेल आणि तुमचा पीक विमा मंजूर झाला मात्र तुम्हाला मिळाला नाही, तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.